हॅलो एव्हरीवन, परत एकवार आपण एक नवीन व्हिडिओ आज स्टार्ट करणार आहे. आणि याचा जो फर्स्ट पार्ट आहे ह्या चॅप्टरचा, इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधून, मराठीच्या टेक्स्टबुकमधून हा पाठ घेतलेला आहे. 6व्या क्रमांकाचा हा पाठ आहे, ज्याचं नाव होतं पण थोडा उशीर झाला. त्याचा जो फर्स्ट पार्ट आहे मी ऑलरेडी तुमच्या पुढे घेऊन आले होते आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा दिलं होते की ही एका सैनिकाची स्टोरी आहे, जो सीमेवर लढत असताना किंवा आपल्या देशाचं संरक्षण करत असताना कशा रीतीच्या परिस्थितीला त्याला सामोरं जावं लागतं किंवा मग काय त्याचं स्ट्रगल आहे ते आपण या पाठामध्ये बघितलं होतं. तर त्याने त्याचा एक्सपिरियन्स फर्स्ट पार्टमध्ये एक्सप्लेन केला होता की घरी जर त्याला जायचं झालं सुट्टीत तर 8-10 दिवस तर त्याला प्रवासाला लागतात. आणि त्यानंतर घरी पोचल्यानंतरसुद्धा जे पण त्याचे काही सुट्टीचे दिवस असतील त्यामध्ये त्याला त्याच्या बहिणींच्या घरी जावं लागतं. रक्षाबंधन, जे पण राहिलेले काही सण आहेत जे होऊन गेलेले आहेत आधी, ते देखील तो सेलिब्रेट करतो. आणि अशामध्येच त्याला त्याची जी सुट्टी आहे ती संपून जाते. आणि त्यानंतरचा पार्ट आज मी एक्सप्लेन करणार आहे की आता मी वाचते तुमच्यासाठी. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो की ते कडकडून मिठीत घ्यायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे. माझी आई हळवी. माझ्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून तिनं जे अंथरूण धरलं ते सोडलंच नाही. मी सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तिडतिड तुटत असे. या हाडव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणी फेर धरायच्या. पण भारतमातेच्या रक्षणाची जबाबदारीही मला तितकीच महत्त्वाची वाटायची. मला वाटायचं, भारतमातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. आता कशा रीतीनं त्यानं त्याच्या आईने निरोप पाठवला होता तो आपण ऐकणार आहे. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंगरंगाचा ठाव घेत होता. तर त्याच्या आईने जो निरोप पाठवला होता तो असा होता की मी आजारी आहे, पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारतमातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. माझं मन ढसाढसा रडत होतं. डोळ्यातलं पाणी हटेना. जीव घाबराघुबरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. तसा मी उठलो. थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. तर हा जो पॅराग्राफ होता तो याच्याविषयी बोलतं की सैनिकाला जेव्हा त्याच्या एका मित्राचा, जो त्याच्याच गावचा असेल कदाचित, तर तो जेव्हा परत आला आणि त्याच्या आईचा तो निरोप घेऊन आला की त्याची आई जरा जास्त आजारी होती, तिचा जे आजार होता तो वाढला होता ह्यावेळेस. आणि त्याच्या आईने एक निरोपसुद्धा पाठवला होता की तू माझी काळजी करू नको, तू आपल्या भारतमातेचं रक्षण कर, तिची काळजी घे आणि सर्व घरात माझी काळजी घेतात, मी ठीक आहे वगैरे असं मेसेज त्याच्या आईने पाठवलेला होता. परंतु ते ऐकून जो सैनिक आहे त्याची जी अवस्था आहे ती खूप म्हणजे डोळ्यात पाणी आणण्यासारखी अवस्था त्याची झाली होती की तो रडायला लागला. अचानक तो रडायला लागला. त्याच्या डोळ्यातलं जे पाणी आहे ते थांबत नव्हतं आणि त्याचा जीव जो आहे तो घाबरा झालेला होता. त्याचं मन कुठेच लागत नव्हतं. तर तो तसाच उठला आणि त्याचे जे मेजर साहेब आहे त्यांच्याकडे गेला, त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिला. आणि त्याचं ते रडणं किंवा त्याची ती अवस्था बघून त्या मेजर साहेबांचं मन देखील हेलावलं, याला असं म्हणतात की त्यांचं मन देखील दुखलं. आणि म्हणून त्यांनी त्याची जी सुट्टी आहे, त्याला जी लीव ते देणार होते ती त्यांनी तात्काळ मंजूर केली, कसलाही प्रश्न न विचारता. तर आपण नेक्स्ट पॅरेग्राफ वाचू. कसा बसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता. रस्ता कटता कटत नव्हता. कधी एकदाच आईला पाहीन असं झालं होतं. आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत. आलं माझं लेकरू असं म्हणत आईने कुशीत घ्यावं आणि मीही आसूसल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत
असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं. तर त्यांचे एक्सपेक्टेशन हे चालू होते सैनिकाचे, की मी प्रवासाला जेव्हा ते निघाले, त्यांचा प्रवास 1 किंवा 2 दिवसाचा नव्हता तर 8-10 दिवसाचा होता. आणि त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की कधी हा प्रवास संपतो, कधी मी घरी पोहोचतो, कधी एकदाचं माझ्या आईला पाहतो, माझी आई येऊन माझे लाड करेल वगैरे वगैरे, आणि माझं लेकरू आलं असं ती म्हणेल, मला जवळ घेईल वगैरे, ह्या सर्व एक्सपेक्टेशन त्यांच्या डोक्यामध्ये चालू होत्या. नंतरचा पार्ट आहे. गावाच्या वेशीवर आलं तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोचलो तसं काहीतरी विपरीत घडलं हे मी ताडलं. हातातला जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेने धावत सुटलो. गावाच्या वेशीपासून माझ्या मागून येणारे गावकरीही धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तडवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का? माझी आई कुठून येते का? माझं लेकरू आलं या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा घेत होतो. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो, पण थोडा उशीर झाला होता.